राज्याच्या इतिहासात महिला शेतकऱ्यांसाठी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर झालेले या कायद्यामुळे महिलांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळणार आहे। पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार असून त्याच्या आधारे कृषी योजना, अनुदान, पीक विमा, बँक कर्ज, बाजारपेठ, शासकीय खरेदी आणि इतर आर्थिक लाभ मिळतील। या विधेयकामध्ये पारंपरिक शेतीसोबतच पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन, मशरूम लागवड, वनोपज संकलन आणि भूमिहीन शेतकरी महिलांचाही समावेश करण्यात आलेला आहे। महिला शेतकरी निधी स्थापन करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबवल्या जाणार आहेत। तसंच डिजिटल डेटाबेस, राज्यस्तरीय परिषद आणि स्वतंत्र सक्षमीकरण कक्षाच्या माध्यमातून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या ऐतिहासिक विधेयकाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, कृषी विभाग आणि सर्वच विधेयकांच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन करते। चला, आज आपण सर्वजण मिळून महाराष्ट्रातल्या कष्टकरी माता भगिनींना अभिमानाने सांगूया, तू केवळ शेतात राबणारी महिला नाहीस, तर तू आता शेतकरी आहेस। महाराष्ट्राने आपले नेहमीच आपल्या देशासाठी विविध धोरणामध्ये दिशा दाखवण्याचं काम केलं आहे। या धर्तीवरती महिला शेतकरी सक्षमीकरणाचं विधेयक, अध्यक्ष महोदय, हे विधेयक महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण असणारे सक्षमीकरणाचं विधेयक आणणारं भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, हे पण अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांना मी सांगतो। त्यामुळं हे विधेयक संमत झाल्यानंतर देशातील इतर राज्यही याचं अनुकरण केल्याशिवाय राहणार नाही। लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला आणि त्यातल्या 85 लाख महिला आता कमी होत आहेत, 15,000 पुरुष कमी होत आहेत आणि आणखीन पण अनेक महिला कमी होणार आहेत। आणि म्हणून तो महिलांचा रोष येऊ नये म्हणून महिलांना हे गाजर दाखवण्याचं काम, महिलांना हे फसवण्याचं काम हे लोक करतायत। हा आमचा विधेयकामधला खरा जो आमचा गाभा आहे, आमचा विधेयकाला विरोध नाही, तर शेतकरी होण्याकरता म्हणून त्यांना तुम्ही जमीनदार कसं बनवणार, मच्छीमारांना तुम्ही जमीनदार कसं बनवणार, हे सरकारने सांगावं, ही आमची मागणी आहे। महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळणार। पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची कायद्यात स्पष्ट तरतूद। कृषी योजना, अनुदान, कर्ज, पीक विम्याचा लाभ महिलांना मिळणार। महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी स्थापन होणार। पशुपालन, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसायासह शेतीपूरक व्यवसायांचा समावेश। भूमिहीन शेतकरी आणि शेतमजूर महिलांना मिळणार अधिकृत शेतकरी मान्यता। महिला शेतकऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर। महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी परिषद, समिती आणि स्वतंत्र कक्ष स्थापन होणार। योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार केला जाणार। महिलांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र ठरणार देशातील पहिलं राज्य।